हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. फळपीक विम्यातून गारपिटीलाही संरक्षण, राज्यात पिकांवर धुक्याचे सावट, ज्वारी संशोधनासाठी 18,000 जाती संकलित आणि पुणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात प्रायोगिक तत्वावरील हवामान आधारित पथदर्शक फळपीक विमा योजनेत आता गारपिटीपासून होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. फळपीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांपुरतीच ही योजना मर्यादित असून या संरक्षणासाठी पिकनिहाय वेगवेगळा अतिरिक्त विमा हप्ता भरावा लागणार आहे. गारपिटीपासून विमा संरक्षण मिळण्यासाठी वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा विमा हप्ता आणि विमा संरक्षणाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. हेक्टरी विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम पिकनिहाय किमान 600 ते 3,000 रुपये दरम्यान आहे. मिळणारं विमा संरक्षण पेरूसाठी सर्वात कमी म्हणजेच हेक्टरी 10,000 रुपये, तर द्राक्षासाठी सर्वाधिक हेक्टरी 50,000 रुपये असं पिकनिहाय वेगवेगळं आहे. सोलापूर, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात गेल्या आठवड्यात धुक्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यानं प्रथमच संपूर्ण जिल्हाभर धुक्याचा अनुभव घेतला. या धुक्याचा परिणाम रब्बी ज्वारी, गहू, हरभऱ्यासह सर्वाधिक द्राक्ष आणि डाळिंबाला बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसानं हजेरी लावली. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हा पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हासह द्राक्ष, डाळिंब, केळी या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पण हा पाऊस गेला आणि नंतर आलेल्या गडद धुक्याच्या रूपानं शेतकऱ्यांसमोर नवं संकट आलं. ज्वारी सध्या दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. धुक्यामुळे दाण्यात कूज निर्माण होणं तसेच दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय ज्वारी संशोधन प्रकल्पात जगभरातील 18,000 जातींचा संग्रह करण्यात आला आहे. या जातींच्या गुणधर्माची नोंद करून सुधारित जातींवर संशोधन सुरू आहे. नवीन जातीचा विकास करताना धान्य आणि कडब्याचं जास्त उत्पन्न, कीड रोग प्रतिकारकता, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय ज्वारी सुधार प्रकल्पाचे राज्यातील केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात आहे. या केंद्राला राज्याचं समन्वयक संशोधन केंद्र मानलं जातं.
या प्रकल्पाला जागतिक सहयोग संशोधन पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं आहे. ज्वारीच्या जातीचा अभ्यास करून गुणधर्म संकलन करणं, ताटाची उंची, पानाची संख्या, लांबी रुंदीची नोंद करणं, फुलोरा व पक्वतेचा कालावधी नोंद करणं, तसेच दाणा कणसाचा आकार, लांबी रुंदी याची नोंद करणं आदी कामं या केंद्रात केली जात आहेत. पुणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यासाठी एकूण 1860 गावांपैकी 235 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील अपूर्ण कामं पूर्ण करण्यासह नव्यानं केल्या जाणाऱ्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी निवडलेल्या गावात शिवार फेरीचं आयोजन केलं जात आहे. जानेवारीपासून प्रत्येक तालुक्यातील 5 गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुरेसा पाऊस नसल्यानं व पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत असल्यानं राज्यातील बहुतांश भागाला गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. पाणी पातळी उंचावून टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं आहे. जळगाव जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 20 शासकीय खरेदी केंद्रावर 31 डिसेंबर अखेर सुमारे 8,943 क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. मका खरेदीला पुढील आठवड्यात प्रारंभ होणार आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून ऑक्टोबर 2014 मध्ये जिल्हाभरात ज्वारी व बाजरी खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती. संकरित ज्वारी व बाजरीसाठी प्रत्येकी 1530 रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत असताना प्रत्यक्षात ज्वारी खरेदीला फक्त चालना मिळाली. तूर शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. पक्व तुरीची काढणी करावी. रब्बी ज्वारी कणसात दाणे भरणे तसेच करडई बोंडात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा घाटे लागणे ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेलिओकिल या विषाणूजन्य कीटकनाशकाची 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी. तसेच हेक्टरी 5 फेरोमोन सापळे लावावेत. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. वांगी कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. कारले कमाल 4500 रुपये, किमान 4000 रुपये. कांदा कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. बटाटा 2100 रुपये, किमान 1500 रुपये. आले 6000 रुपये, किमान 2000 रुपये. भेंडी कमाल 5000 रुपये, किमान 4000 रुपये. काकडी कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. गाजर कमाल 1500 रुपये, किमान 1000 रुपये. टोमॅटो कमाल 2500 रुपये, किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. या पृथ्वी तलावर देवाने अनेक जीवमात्रांची निर्मिती केली आणि या सर्व जीवमात्रांमध्ये उच्च महत्वाची अशी निर्मिती म्हणजे आपण सर्व मनुष्य जीवमात्र. इतरांच्या तुलनेत ही निर्मिती वेगळी यासाठी की माणसाला मिळालेली ही बुद्धी. या बुद्धीच्या जोरावर अनेक शोध लावले जात आहेत. तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्याबरोबरच इतरांना कसा फायदा होईल, किंबहुना एखाद्या विकसित तंत्रज्ञानाचा समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता कसा उपयोग करता येईल याचाही मनुष्य सतत विचार करत असतो. आणि याच विचार प्रक्रियेतून पुढे आली राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि भारत विकास ग्रुप BVG यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेली महाराष्ट्र शासनाची राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा. 24 तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तयार झालेली ही रुग्णवाहिका सेवा शहरातून तसंच गावागावातून रोग्यांना जीवनदायिनी ठरत आहे. BVG इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतातील सेवा क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी असून ग्रामीण भागातील मुलांना काम देण्याच्या उद्देशानं या कंपनी स्थापना मी आमचे उमेश माने आदरणीय व्हाईस चेअरमन आणि जॉईंट MD यांच्या साह्यानं मी 8 लोकांच्या साह्याने ही कंपनी चालू केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज संपूर्ण देशामध्ये जवळपास 55,000 लोक ह्या संस्थेमध्ये BVGमध्ये काम करतात. आणि याच्यामध्ये राष्ट्रपती भवनचं मेंटेनन्सचं काम BVGकडे आहे. आदरणीय पंतप्रधानांचं घर, पंतप्रधानांचं निवासस्थान, पार्लमेंट हाऊस, दिल्लीतली महत्त्वाची सुप्रीम कोर्ट, सगळी महत्त्वाची आस्थापनं, टाटा मोटर्सचे सगळे प्लॅन्ट, पतंजली योगपीठ, शिर्डी साईबाबा संस्थान, तिरुपती देवस्थान, ते आपले पंढरपूर देवस्थान, तुळजापूर देवस्थान, आपले महालक्ष्मी, जेजुरी, अशा सर्व ठिकाणी BVG काम करते. आणि महाराष्ट्रातला इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा प्रकल्प राबवायचं सौभाग्य आम्हाला मिळालं आणि ते आम्ही अतिशय जबाबदारीने आणि उत्तम तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. BVGने हा प्रोजेक्ट 3 वर्षामध्ये इम्प्लिमेंट करण्याच्या जे टेंडरप्रमाणे मुदत होती ते न करता जवळपास 5 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलेला असून यावर्षी 1 फेब्रुवारीपासून याचं प्रकल्पाचं काम चालू झालेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय सुसज्ज अशा भारतामध्ये सर्वात उत्तम दर्जाच्या अशा 937 ॲम्ब्युलन्स राज्याच्या जनतेसाठी कार्यरत आहेत. ह्या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे 1 अशी ॲम्ब्युलन्स आहे. याच्यामध्ये पुणे शहरामध्ये 40 ॲम्ब्युलन्स आलेले आहेत, मुंबई शहरामध्ये 140 ॲम्ब्युलन्स आहेत, गडचिरोलीपासून, चंद्रपूरपासून, नागपूरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी ह्या ॲम्ब्युलन्स लोकेट केले आहेत की कुठूनही कॉल आला, इमर्जन्सी मेडिकल, रोड ॲक्सिडेंट झाला असेल, गर्भवती बाईला ऐन वेळेला त्रास होत असेल, साप चावला असेल, बिल्डिंगवरून एखादा माणूस पडला, कुठल्याही प्रकारची हेल्थ रिलेटेड इमर्जन्सीमध्ये आपण ह्या सेवेचा 108 नंबरला फोन करून लाभ घेऊ शकता. आणि ही सेवा सर्व राज्यातल्या सर्व लोकांना निःशुल्क फ्री अवेलेबल आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण 108 या नंबरवरती जर फोन केलात तर ही सेवा आपल्याला हवी तिथं त्वरित उपलब्ध होते. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या सेवेमुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. दररोज 108 नंबर फिरवून कित्येक हजारांनी कॉल्स महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस या सेंटरमध्ये येतात. प्रथम संगणक तज्ज्ञ नकाशा बघून फोन कोठून आला आहे आणि त्याच्या जवळपास रुग्णवाहिका उपलब्ध आहे का याचा शोध घेतात. नंतर उपलब्ध रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि फोन करणारे रोग्याचे नातेवाईक किंवा अन्य कोणी यांचे फोन नंबर एकमेकास दिले जातात.
जमल्यास त्यावर डॉक्टर रोग्याच्या संबंधित व्यक्तींना फोन करून रुग्णवाहिका येईपर्यंत रोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. नकाशावर रुग्णवाहिका लाल रंगाची दिसत असेल तर त्यात पेशंट आहे असं समजलं जातं. एक ॲम्ब्युलन्स एका पेशंटला जर घेऊन गेली तर त्या भागामध्ये ज्या 6 ॲम्ब्युलन्स असतात त्या आम्हाला दिसतात. म्हणजे आपल्या कॉल सेंटरमध्ये ॲम्ब्युलन्सचा कलर आहे की एखादी ॲम्ब्युलन्स जर पेशंट घेऊन जात असेल तिचा कलर लाल दिसतो, आम्हाला लाल रंगाची दिसते. आणि कॉल सेंटरमध्ये प्रयोग असंच आहे की त्याचंही जर आपण बघितलं तर 6 ॲम्ब्युलन्स दिसतात. त्यामुळे त्यातली नियरेस्ट कुठली आहे जी अवेलेबल आहे तीच ॲम्ब्युलन्स दिसते. त्याच्यामुळे त्याला काही अडचण येत नाही. म्हणजे 6 ॲम्ब्युलन्समधलं आपण चॉईस करतो की कुठली नियरेस्ट आहे आणि ती देतो आपण. फक्त विनंती नागरिकांना हीच की त्यांनी पत्ता देखील व्यवस्थित सांगावा. ह्या सेवेचं उत्तमोत्तम काम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सेवेसाठी डॅशबोर्ड बनवलेला आहे आणि ह्या डॅशबोर्डवरती आपल्याला इथं दाखवता येईल मला. याच्यामध्ये आज सकाळपासून 6036 कॉल झालेले आहेत. सकाळपासून 745 लोकांना मदत झालेली आहे. 1,91,544 लोकांना आत्तापर्यंत मदत झालेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये एवढी मदत झालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला हे बघता येतं की कुठल्या प्रकारे कुठल्या ॲम्ब्युलन्समध्ये कुठला पेशंट आहे हे आम्हाला बघता येतं आणि त्या पेशंटला काय झालं आहे हे ऑनलाईन सगळं मॉनिटरिंग होतं. ह्याच्यामध्ये कुठल्या गाड्या आहेत, कुठले रिपोर्ट आहेत, काय ह्याच्यामध्ये MEMSचं जर आपण हे बघितलं तर हे सगळं ऑनलाईन मॉनिटरिंग हे आमच्यासाठी की आम्ही चांगलं काम करतो अजून उत्तम तऱ्हेनं कसं करावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही सगळी वेबसाईट तयार केलेली. हे आमच्या स्वतःने आम्ही तयार केलेली आमच्या इंटरेस्टने की आम्हाला भारतातच नव्हे म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारताबाहेर ह्याचं काम चांगल्यापर्यंत देण्यात यावं. आमचे UKचे पार्टनर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी उनाओ ब्रायन ह्या ब्रिटिश हेल्थ सेक्रेटरी परमनंट सेक्रेटरी हेल्थ ह्या आपल्या कॉल सेंटरला औंधला येऊन गेल्या आणि त्यांनी लंडन इतकंच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर सरस तुमचं कॉल सेंटर आहे असं त्यांनी रिमार्क दिला. कामाच्या स्वरूपाप्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये या सेंटरचं काम चालतं. रोग्याकडून आलेला कॉल हा महत्त्वपूर्ण तातडीचा असणार म्हणून तो स्पष्टपणे विनाखंडित ऐकू यावा यासाठी इथे वेगळी दूरध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जेव्हा फोन कराल त्यावेळेला लगेच आपल्या कॉल सेंटरमधनं आम्हाला तिथे कॉल सेंटरमध्ये दिसतं की हा कॉल कुठून आहे आणि त्यांना जवळपासच्या 5-6 ॲम्ब्युलन्स दिसतात त्या आमच्या डिस्पॅच ऑपरेटरला. त्या ॲम्ब्युलन्स दिसल्यानंतर आपण नियरेस्ट जी ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे जी चांगली आहे सुसज्ज आहे ही ॲम्ब्युलन्स त्यांना पाठवून देतो आणि ती पाठवून देण्याच्या अगोदर त्या डॉक्टरमध्ये ॲम्ब्युलन्सचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं आणि तुमचं कॉन्फरन्स कॉलवरती बोलणं करून दिलं जातं जेणेकरून त्या डॉक्टरला आपलं एक्झॅक्ट लोकेशन कळतं. म्हणजे गावची गल्ली कुठली किंवा एखाद्या इमारतीमध्ये दुसरा मजला का तिसरा मजला हे परफेक्ट आपलं कोऑर्डिनेशन होतं. दोघांचे मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर एक्सचेंज होतात एकमेकांना आणि तो डॉक्टर आपल्यापर्यंत पोचतो आणि तुम्हाला मदत करतो. हे संपूर्ण राज्य ह्याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे आणि संपूर्ण राज्याला ही सेवा आता उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये देखील ह्याच्यामध्ये सर्वांनाच म्हणजे हा ग्रामीण शहरी ह्या राज्यामध्ये सगळीच ही सेवा उपलब्ध आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपण 20 ते 25 मिनिटात पोहोचायचा प्रयत्न करतो. शहरामध्ये देखील आपण तसंच ट्रॅफिक असल्यामुळं लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो आणि सण आत्ता ॲव्हरेज कुठलीही कॉल आल्यापासून आपण 20 मिनिटामध्ये लोकांना सेवाही देतो. ही रुग्णवाहिका म्हणजे फिरता अतिदक्षता विभाग आहे. कोणत्याही प्रकारच्या रोग्यावर दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीचे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत इथे केले जातात. 5 महिन्यांमध्ये जवळपास 3000 डॉक्टर महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केले. त्यांना इमर्जन्सी मेडिकलचं ट्रेनिंग देण्यात आलं. त्यांना म्हणजे वेगवेगळ्या प्रोटोकॉल लिहिले गेले. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये प्रोटोकॉल पुस्तक तयार करण्यात आलं की गडचिरोलीमध्ये एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला आणि मुंबईमध्ये आला तर त्यांनी एकाच पद्धतीनं त्याला उपचार दिले जातात. म्हणजे सगळीकडे उपचाराची पद्धत सारखी आहे. डॉक्टर म्हणजे प्रोटोकॉल त्याला जर आदल्या दिवशी काही त्रास झाला असेल किंवा जुलाब असेल किंवा त्याला उचलायचं कसं ह्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं की एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये त्या माणसाला त्याचा मणका मोडला असेल पाठ मोडली असेल तर काही वेळेला ॲक्सिडेंटमध्ये नीट हँडल न केल्यामुळे देखील माणसांची इजा वाढते. म्हणजे हाड जर मोडलं
शरीरामध्ये आणि त्याला नीट हँडल केलं नाही तर त्याच्यामध्ये मोडलेलं हाड हे तुमच्या चाकूपेक्षा जास्त धारदार असतं आतमध्ये आणि ते आतमध्ये ब्लिडिंग करतं आणि जास्त इजा करतं. त्यामुळे पेशंटला कसं उचलायचं हे देखील आपण त्याच्यामध्ये टेक्निक केलेलं आहे. याच्यामध्ये व्हीलचेअर आहे. फर्नो नावाची जगातली सगळ्यात चांगली कंपनीचं आपण त्याच्यामध्ये हे आणलेले आहे. स्ट्रेचर आपल्याकडे जे आणलेले ते फर्नो नावाच्या कंपनीचं आहे. व्हीलचेअर आहे आपल्याकडं, म्हणजे सर्व प्रकारची ऑक्सिजन सिस्टीम आहे, डिलिव्हरी किट आहे. म्हणजे कुठूनही कॉल आला तर त्या लोकेशनला 10 मिनिटात 15 मिनिटात पोचायचं हा पहिला मंत्र असतो आणि पोचल्यानंतर त्या पेशंटला जीवनावश्यक जी काही औषधं द्यायची त्याला ती तातडीनं द्यायची, त्याची सगळी मदत करायची त्याला आणि त्याचा जीव वाचवायचा. अशा पद्धतीचं हे काम आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी चांगलं सहकार्य केलं. या रुग्णवाहिकेत रोग्याला आवश्यक अत्याधुनिक सोयी आहेत. जीवरक्षक प्रणाली तसंच स्त्रीच्या प्रसूतीच्या वेळेत वापरावयाची उपकरणं इथे आहेत. ॲम्ब्युलन्समध्ये हृदय बंद पडलं तर चालू करण्याचं मशीन आहे. डिफिब्रिलेटर जर्मनीच्या उत्तम कंपनीकडे कॉर्प्लस नावाच्या या कंपनीकडनं तो डिफिब्रिलेटर आपण घेतलेला आहे. ह्या ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर आहे. ह्या ॲम्ब्युलन्समध्ये गाडीमध्ये डिलिव्हरी करण्याची सोय आहे. म्हणजे हे ॲम्ब्युलन्स म्हणजे चालतं बोलतं फिरतं ICU आहे, इमर्जन्सी केअर युनिट असं युनिट आहे हे. ह्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर आहे. सुसज्ज ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिकामध्ये इक्विपमेंट सुसज्ज आहेतच, पण ह्या महाराष्ट्राच्या ॲम्ब्युलन्समध्ये देशामध्ये पहिल्यांदा डॉक्टर ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि 80 प्रकारची जीवनावश्यक औषधं ह्या ॲम्ब्युलन्समध्ये आवश्यक आहेत. आत्तापर्यंत 1 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत जवळपास 1,93,000 लोकांना याचा लाभ मिळालेला आहे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत ॲम्ब्युलन्समध्ये जवळपास 2,000 डिलिव्हरीज ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या आहेत. जवळपास 100च्या वर लोकांचे प्राण ज्यांचं हृदय बंद पडलं होतं अशा लोकांचं हृदय पुन्हा रिवाईव्ह करण्यात आलेलं आहे. अशा केसेस भारतामध्ये कधी घडलेल्या नाहीत, पण ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि हा उपक्रम हा राज्य सरकारने चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेने त्यांच्या स्वतःच्या कुठल्याही मेडिकल रिलेटेड हेल्थ इमर्जन्सीमध्ये फोन करून 108 नंबरला फोन करून ह्या सेवेचा लाभ घ्यावा. कृपा करून सर्व लोकांना विनंती अशी आहे की काही काहीला गंमत म्हणून फोन करतात लोक. असे कॉल बरेच आहेत, तर असे कॉल कृपा करून करू नयेत आणि ज्याचा सेवेचा लाभ घ्यावा. म्हणजे ह्याच्यामुळं रोजचे जवळपास आत्तापर्यंत 1300 लोकांना रोज मदत होत आहे आणि यातली 20% लोक जर ही मदत मिळाली नसती तर कदाचित त्यांचे प्राण गमवायला लागले असते. असं माणसाचा जीव वाचवण्याचं धर्माचं काम आम्हाला व्यवसाय म्हणून मिळालं आहे. आम्ही ते तितक्याच चांगल्या पद्धतीनं करत आहोत. यात काही चुका वगैरे होत असतील तर त्या देखील आम्ही इम्प्रूव्ह करू आणि उत्तमोत्तम सेवा राज्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न करत आहोत. याबद्दल सगळ्यांनी सहकार्य करावं आणि चांगलं काम करून घ्यावं आणि लोकांनी मदत घ्यावी. स्वतःच्या आरोग्याबाबत आपण प्रत्येक जण सतर्क असतोच. आपलं शरीर हे एक यंत्र आहे. 108 नंबर हा जीवदानाची हमी ठरत आहे. कारण या नंबरवरून केलेल्या एका फोन कॉलमुळं येणारी रुग्णवाहिका डॉक्टर आणि रोगी यांची भेट कमीत कमी वेळात घडवून आणत आहे. फक्त शहरापुरतीच ही सेवा नसून अगदी खेडेगावात तसंच अतिशय दुर्गम भागात ही रुग्णवाहिकेची सेवा अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत करत आहे. त्यामुळेच दिवसाच्या 24 तासात कधीही 108 नंबरला केलेल्या दूरध्वनीवरून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं हे तंत्रज्ञान माणसाचं आयुरारोग्य वाढवण्यास निश्चितच उपयोगी ठरेल, यात शंका नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.